अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आज आपण दत्तगुरूंनी धारण केलेल्या विविध वस्तू आणि आयुधांचा अर्थ पाहूयात. दत्तगुरूंच्या हातात आपल्याला विविध वस्तू आणि आयुधे दिसतात. उदाहरणार्थ कमंडलू, त्रिशूळ, रुद्राक्षमाळा, झोळी इत्यादी या सर्व वस्तूंचा काही अर्थ आहे. या विशिष्ट सात्विक हेतूने दत्तगुरूंनी या वस्तू व आयुधांना धारण केले आहे. यामध्ये प्रथम पाहूयात ती म्हणजे गाय किंवा धेनू. दत्तगुरूंचे सतत पाय चाटत असताना दिसते. गाय ही पृथ्वीचे प्रतीक आहे. त्यानंतर श्वान किंवा कुत्रे. दत्तात्रेयांच्या भोवती 4 कुत्रे किंवा श्वान असतात. दत्तगुरू या श्वानांना नेहमी बाळगतात. हे श्वान म्हणजे 4 वेद आहेत: सामवेद, ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद. त्यानंतर दत्तगुरूंच्या हाती पाण्याने भरलेले नेहमी कमंडलू दिसते. कमंडलू हे संसार स्थितीस कारणीभूत कर्माचे प्रतीक म्हणून मानावे. त्यानंतर दत्तगुरूंच्या हाती नेहमी डमरू असते. दत्तगुरूंच्या 3 मुखात एक मुख हे शिवशंकराचे आहे. शंकराला डमरू अतिशय प्रिय आहे. दत्तगुरूंच्या हातातील हे डमरू वेदशास्त्रांवरील प्रभुत्व दाखवते. त्यानंतर दत्तगुरूंच्या हाती नेहमी चक्र असते. त्रिमूर्ती दत्तगुरूंना एक मुख महाविष्णूचे आहे. नव्हे तर दत्तगुरू हे विष्णूचे अवतार आहेत. चक्र हे विष्णूस अतिशय प्रिय आहे. सुदर्शन चक्र हे ज्ञानस्वरूप आहे. अनावश्यक भ्रम हे दूर करते. दत्तगुरूंच्या हाती नेहमी शंख असतो. त्रैमूर्ती दत्ताचे एक मुख ब्रह्माचे आहे. ब्रह्माच्या हाती शंख असतो. कर्मचोदनाचे शंख हे प्रतीक आहे. दत्तगुरूंच्या हाती त्रिशूळ असते. त्रिशूळ हे देखील शिवाचे आयुध आहे. दत्तगुरूंना शिवाचे एक मुख आहे हे आपल्याला माहीतच आहे. त्रिशूळाला 3 टोके असतात. आचार, व्यवहार, प्रायश्चित्ताचे हे प्रतीक आहे. धर्म, अर्थ, काम, मोक्ष या पुरुषार्थाचे प्रतीक आहे. दत्तगुरूंनी धारण केलेली रुद्राक्षमाळा ही ब्रह्मतेज, शास्त्र तेजाचे प्रतीक आहे. प्रत्येक ऋषींच्या गळ्यात रुद्राक्ष, चंदन, स्फटिक इत्यादी माळा असतात. दत्तगुरू ही ऋषीवेशात असून त्यांच्या हातातील रुद्राक्षमाळा हे शास्त्र आणि ब्रह्मतेजाचे प्रतीक आहे. दत्तगुरूंनी धारण केलेली झोळी म्हणजे अहंकार नष्ट करण्याचे प्रतीक आहे. मधुमाशी सर्व ठिकाणचा मध गोळा करते. त्याचप्रमाणे खांद्यावरील झोळी ही ठिकठिकाणी भिक्षा किंवा माधुकरी मागते. भिक्षा मागणे म्हणजे अहम नष्ट करणे होय. दत्तगुरूंच्या खांद्यावरील झोळी हे मधमाशीचे प्रतीक आहे. दत्तगुरू या झोळीतून माधुकरी गावोगावी मागत असत व त्यातील अन्न ते दत्त भक्तांना, गोरगरिबांना वाटत असत. हे सर्वश्रुत आहे. दत्तगुरूंनी आपल्या सर्वांगाला व भाल प्रदेशावर विभूती म्हणजेच भस्म फासलेले आहे. भस्म हे दत्तगुरूंच्या वैराग्य सूचक आणि संन्यस्त वृत्तीला पूरक असेच आहे. गुरुचरित्राच्या 29व्या अध्यायात भस्माचे महात्म्य वर्णन केलेले आहे. भस्म हे अतिशय औषधी आहे. कफ, वात, पित्तनाशक आहे. शिवाला भस्म प्रिय आहे. त्रैमूर्ती सगुण दत्तांना एकमुख शिवाचे आहे. त्यामुळे विभूती अर्थात भस्म त्यांना खूप आवडते. बुद्धिवर्तक मेंदूतील भागाला चालना देण्याचे कार्य भस्म करते. भस्म हे बहुगुणी आहे. त्यानंतर दत्तगुरूंच्या हातात सतत जप करणारी एक रुद्राक्षाची माळ असते. हे आपण बघितले आहे. या जपाच्या माळेकरवी श्री दत्त निरंतर जप करत असतात. दत्त हे त्रिमुखी आहेत व ब्रह्मदेवाचे मुख श्री दत्तांना आहे. ब्रह्माच्या हाती ही जपमाळ असते. दुसरे दत्तमुख हे शिवाचे आहे. शिवाला देखील रुद्राक्ष अतिशय प्रिय आहेत. दत्तमुखातील शिव देखील सतत रुद्राक्षमाळेने नामस्मरण, नामजप करत असतात. नामस्मरण करणे हे दत्तगुरूंना खूप आवडते. त्यामुळे दत्त संप्रदायात अखंड नामस्मरण आणि निरंतर नामजप याला खूप महत्त्व देण्यात आले आहे. दत्तगुरूंचा औदुंबराच्या तळी निवास असून हा त्यांचा अतिशय प्रिय वृक्ष आहे असा अनेक ठिकाणी संदर्भ दिसून येतो. विष्णूचा अवतार श्री दत्त असून नरसिंह हा विष्णूचा 4था अवतार आहे.
त्यामुळे नरसिंह व दत्त हे एकरूप असल्याचे दत्त संप्रदायात मानले जाते. ज्यावेळी नरसिंहांनी हिरण्यकश्यपचा वध केला तेव्हा त्यांनी आपली नखे त्याच्या पोटात खुपसली होती व पोटातील विषाचा दाह त्यांच्या बोटाला होत होता. औदुंबराच्या खोडात फळात बोटे खुपसल्यावर त्याचा दाह शांत झाला. औदुंबराच्या आसपास दत्तगुरूंचा गुप्त वास असतो व या वृक्षानजीक नेहमी पाणी असते. यज्ञात वापरल्या जाणाऱ्या सर्व समिधांमध्ये सर्वश्रेष्ठ असून औदुंबर हा देववृक्ष आहे. दत्तगुरू ही प्रधान देवतांपैकी एक देवता आहे, परंतु श्री दत्त यांचा वेश मात्र अतिशय साधा ऋषीवेश आहे. ऋषी हे अखंड साधना आणि तप करणारे असतात. ऋषी हे अखंड ज्ञानाचे मोठे भांडार असतात. दत्तगुरू देखील ऋषींप्रमाणे ज्ञानी, अखंड साधना करणारे, बुद्धिमान व ब्रह्मचारी आहेत. पावित्र्य, मांगल्य आणि सात्विकतेचे एखाद्या ऋषीप्रमाणे रूप आणि वेश असणारे असे हे दत्तगुरू आहेत. दत्तगुरूंचा वेश हा एखाद्या तपसामर्थ्यशाली ऋषींसारखा आहे. अशा या दत्तांना कारुण्य सिंधू म्हटले आहे, कारण त्यांनी मनापासून उपासना करणाऱ्या भक्ताला अत्यंत करुणेने शुभ आशीर्वाद दिले आहेत. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.